गेल्या काही दिवसामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना, मग त्याच्यामध्ये मारामार असेल, कुठे घरफोडी असेल, अशा सगळ्या विषयावरून एक चित्र असं उभं राहिलं की पुणे शहर हे खूप असुरक्षित झालेलं आहे. असं वातावरण करणारी मीडिया, वातावरण करणारे नेते, प्रामुख्याने नेत्यांच्या बाबतीत मी असं म्हणेन की त्यांना राजकीय हिसाब किताब जे चुकते करायचे असतात त्यासाठी वेगळा समोरासमोर बसून कंप्लेंट करून कोर्टात जाऊन ते हिसाब किताब चुकतं करा, पण आपण एखाद्या नेत्याला डॅमेज करण्याच्या प्रयत्नामध्ये शहराची प्रतिमा बिघडवतोय असं माझं मत आहे. मग घडणाऱ्या घटना घडत नाहीत का? घडतायत. त्याच्यावर काही उपाययोजना पाहिजे की नाही? पाहिजे. आणि त्यामुळेच आज सातत्याने काही झालं की मुरलीधरांना मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यावर आम्हीच दोघांनी निर्णय केला की पोलीस प्रशासनाबरोबर कोथरूड पुरतं बैल बसू. खरं म्हणजे अण्णाने आता पूर्ण शहराचंही हे करायला लागेल. तर मी कोथरूडचा आमदार आहे, अण्णाचं घरही कोथरूडमध्ये आहे, त्यामुळे कोथरूडमध्ये घडणाऱ्या घटना असं आणि शहरातले आपण शहरातले काही विषय आले, पण कोथरूडमधल्या काही घटना घेऊन मी काल सीपींशी असं बोललो की आम्ही दोघेही रात्री प्रवासातून येणार आहोत, तर आम्हाला एक कोथरूडमधल्या कन्सर्न पोलीस अधिकाऱ्यांची मिटिंग हवी आहे. ती मिटिंग झाली, त्यातून जे निष्पन्न झालं ते आपल्या सगळ्यांसमोर मांडतो. पहिलं तर आम्ही दोघेही हे अधोरेखित करतो की कुठल्याही गुन्हेगाराशी आमचा संबंध नाही, आमचा सपोर्ट नाही. त्याच्या वेळेला फोटो, आता या फोटो विषयामध्ये सुद्धा एकदा प्रेसने सुद्धा लोकांचं या विषयातलं नीट प्रबोधन केलं पाहिजे की ज्या वेळेला दिवसाला 2-2, 3-3 हजार लोकांना अटेंड करायला लागतं, कधी ग्रुपने किंवा इंडिव्हिज्युअली, त्यावेळेला माहिती असून सुद्धा, बऱ्याच माहिती पण नसतं, माहिती असून सुद्धा तो कोणी अस्पृश्य नसतो ना, येणे तुझ्यावर मी काय फोटो काढणार नाही. तर फोटो काढणं, फोटो असणं म्हणजे त्याच्या गुन्हेगारी कृत्यामध्ये आम्ही सहभागी आहोत असं कसं काय होतं? आम्ही त्यांना सपोर्ट केला, त्यांना सोडा असं आग्रह धरला, त्याची केस लूज ठेवा असा आम्ही आग्रह धरला, असं जर काही रेकॉर्डवर असेल तर मग आमचा काही दोष आहे. आणि त्यामुळे आपल्याला अतिशय स्पष्ट शब्दामध्ये तुमच्या माध्यमातून, तुमचं माध्यम आम्हाला फार उपयोगी पडतं, तुमच्या माध्यमातून लोकांमध्ये हा संदेश आम्ही देऊ इच्छितो की कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करणारी भारतीय जनता पार्टी नाही, कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करणारे केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ नाहीत, कोथरूडचे आमदार आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटील नाहीत. त्यामुळे हा पहिला नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आहे, तो नॅरेटिव्ह आम्हाला या निमित्तानं सोडायचा आहे. आज पोलिसांना आम्ही हे आश्वस्त केलं की आमच्या नावाने सोडा, आम्ही जरी फोन केला तरी तुम्ही नम्रपणे म्हटलं पाहिजे की इसमें कुछ नाही कर सकता, असं आज त्यांना, कारण बऱ्याच वेळा ते बिचारे संभ्रमात असतात की फोन आलाय ऑफिसमधून मग काय करायचं. तर आम्ही अतिशय क्लिअर सांगितलं की चुकून आमचा जरी फोन आला, तुम्ही सांगे नाही वो डॉल्बी वाले विषय में हम कुछ नहीं कर पाए, वो मारामारी विषय वाले नाही, वो दो कलम लगा नहीं पडे, असं तुम्ही आम्हाला मोकळेपणाने सांगा. हे तर पहिलं आपल्याला रजिस्टर करायचं. दुसरा मुद्दा, आम्ही त्यांना असं म्हटलेलं आहे की तुम्हाला ॲक्शन घेण्यामध्ये, म्हणजे मी त्यांना आठवण करून दिली 95ची. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी त्या काळामध्ये पुणे विनसोड अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची गुन्हेगारी वाढली होती त्याच्यामध्ये अतिशय कठोर भूमिका घेतली, त्यावर अनेक सिनेमा पण झाले. मी त्यांना म्हटलं की आम्ही तुम्हाला फ्री हँड द्यायला तयार आहोत. आज वर्तमानपत्रामध्ये त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाची सुरुवातीला आम्ही सराहना स्तुती केली की त्यांनी आता ह्या गुन्हेगारांचे आर्थिक कंबरडं मोडायचं ठरवलेलं आहे. त्यात आम्ही त्यांना असं सुचवलं आहे की तुम्ही डाटा कलेक्ट करा, कोण कशातून पैसे कलेक्ट करतो, बिल्डर्स कडून करतो, हॉकर्स कडून करतो, सुपाऱ्या घेतो, त्याच्याकडून महिन्याचे खंडण्या वसूल करतो, ते करा. त्यातून त्यांची वाढलेली बेनामी प्रॉपर्टी आयडेंटिफाय करा आणि ईडीकडे तुम्ही कंप्लेंट करा ऑफिशियली. आमच्या दोघांची जबाबदारी की आम्ही दिल्लीत फॉलो करतो, सगळ्यांच्या मागे ईडी लावून टाका. आता ईडी म्हटल्या लगेच विरोधक म्हणतील की ईडी यांची बटीक आहे. ईडी बटीक कशाला? तुम्ही एका बाजूने बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर विश्वास व्यक्त करता, बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय कुठल्या भाषणाची सुरुवात करत नाही. त्या बाबासाहेबांच्या घटनेने देश कसा चालावा, घटना म्हणजे काय, तर देश कसा चालावा, काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे म्हणजे घटना.
तर त्याच्यामध्ये ज्या सिस्टीम्स डेव्हलप झाल्या, ते न्यायालय असेल, मग ते निवडणूक आयोग असेल, इन्कम टॅक्स असेल, ईडी असेल, या सगळ्या सिस्टीमवरच तुम्ही हमले करायला लागले. मग कसं काय, कसले मानता तुम्ही बाबासाहेबांना? बाबासाहेबांचा अपमान करताय तुम्ही. त्यामुळे आता तुम्ही काय म्हणणार याच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्ही पोलिसांना असं म्हटलं की तुम्ही ईडीकडे लेखी कंप्लेंट करा. ते येत्या आठवड्याभरामध्ये सगळ्या पुराव्यांच्या सहित, नावासहित ईडीकडे लेखी कंप्लेंट देणार आहेत आणि आम्ही कन्सर्न मिनिस्टर्सचा दिल्लीमध्ये पाठपुरावा करू. हा एक दुसरा मुद्दा झाला की त्यांचा आर्थिक. तिसरा मुद्दा, रोजच्या जीवनामध्ये तुमची दहशत निर्माण होईल, हे सगळं सायकोलॉजिकल वॉर असतं. हे बाबा रे, केस लागेल, पासपोर्ट नाही मिळणार, हा सायकोलॉजिकल फिअर निर्माण करण्यासाठी तुम्ही खूप रेग्युलरली जे जे ज्याला म्हणतात रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना वारंवार बोलवत जा. तुम्हाला त्यांना अटक करता येत नाही, दिवस बसवत जा. सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स निर्माण करा. मध्ये मध्ये काहीतरी घटना घडल्यानंतर तुम्ही ज्याला आपण संचलन म्हणतो तसं परेड काढा. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा जो सांगून माझं बोलणं संपवतो, शेवटचा मुद्दा म्हणजे तुम्ही आता त्यांनी काय खूप चांगली आकडेवारी दिली, पण तुम्ही का प्रेस घेत नाही, प्रेसशी का कनेक्ट होत नाही, का तुम्ही सोशल मीडिया पॉवरफुल करत नाही? आता त्यांनी असं म्हटलं की वर्षाला ज्या पुण्यात मर्डर होतात त्या त्याचं सरासरी गेल्या वर्षीपर्यंत 8.5 होतं, आता त्या वर्षी 6वर आलं. पासून ते गुन्हेगारी गुन्हेगारी आणि गुन्हेगार अशी फिगर गेल्या वर्षीच्या जवळजवळ निम्म्यावर आलेली आहे. म्हटलं तुम्ही सोशल मीडियातून आलं पाहिजे. लहान मुलं बिलो 18 गुन्हेगारीत असतात, त्यांना सुधारण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांना उद्योग सुरू करण्यासाठी मदत करण्यासाठी मिशन परिवर्तन माहितीच नाही म्हटलं. आम्हाला माहिती नाही तर लोकांना कशा माहिती असेल? तर तुम्ही तुमचा सोशल मीडिया स्ट्रॉंग केला पाहिजे. तुम्ही प्रेसशी संवाद निर्माण केला. तुम्ही प्रेसशी असं वातावरण करता की नाही नाही नाही, हमको बातमी नाही देंगे. तर त्यामुळे तो एक मुद्दा आला. बाकी डिटेल्स या संदर्भात एक शेवटचा आणखी मुद्दा म्हटला पाहिजे की कोथरूड सारख्या हिंदू बहुल मतदारसंघामध्ये मुस्लिमांची संख्या, मुस्लिमांच्या कारवाया वाढणं, याला पोलिसांनी वेळेत कंट्रोल केलं पाहिजे. मग तो इथल्या दर्ग्याचा विषय असेल किंवा काय असेल, म्हणजे रफिक मुसलमान आहे, मग ते हिंदू मुस्लिम करायचं की नाही? का दोन वडर समाजातल्या मारामारीमध्ये कोणाच्या एकाच्या बाजूने रफिक गेला, रफिक शेख आहे ना आडनाव, रफिक शेख वर केसेस असतील तर कारवाई करा. कशासाठी राज्यमंत्री केंद्रीय मुरलीधर मोळांशी त्याचा संबंध होता? त्यांनी असं पोलिसांना सांगितलं की रफिक पे कुछ ॲक्शन मत लो. त्यामुळे केवळ एका बाजूने रफिक म्हणून हिंदू मुस्लिम न करता, पण हिंदू मुस्लिम विषय कोथरूडमध्ये डेव्हलप होत चालला, आता अतिशय संत गतीने चालला आहे. त्याच्यावर वेळेत पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे. इथल्या दर्ग्याच्या विषयामध्ये चॅरिटी कमिशनरकडे नीट केस चालली पाहिजे की इथे ते ट्रस्टी कोण आहेत आणि इथे दर्गा आहे का काय आहे, उरूस, बाहेरून मंडळी येणं, नमाजाला सुरुवात होणं. त्यामुळे हिंदू मुस्लिम या विषयामध्ये आम्ही असे ज्याला म्हणता येईल की बुरसटलेल्या विचाराचे नाही. आम्ही ज्या विचारापासून प्रेरणा घेतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्या संघाने हिंदू या विषयाची व्यापक कल्पनाच मांडलेली आहे की जी पूजा पद्धतीशी जोडलेली नाही. काही पूजा नाही करत, देव मानत नाही, तोही हिंदू आणि तोही आमचा संघाचा स्वयंसेवक. उपासना पद्धतीला कोणाचा विरोध आहे? उपासना कुठेही करायची, उपासना कशीही करायची, दुसऱ्याच्या उपासनेला विरोध करायची आणि म्हणायचं की मग तुम्ही सर्व धर्म समभाव. सर्व धर्म समभावामध्ये सर्व धर्म समभाव आहे. तुमच्याही धर्माला रिस्पेक्ट, आमच्याही धर्माला रिस्पेक्ट. आणि हा अँगलही आम्ही पोलिसांपुढे आणला आहे की अशा कारवायांकडे लक्ष ठेवलं पाहिजे. सामान्य मुसलमान बिचारा रोजची रोजीरोटीमध्ये अडकलेला असतो. चार मुस्लिम नेते त्यांच्या स्वार्थासाठी काही करत असतील, त्याला हिंदू मुस्लिम रंग देणं कारण नाही, पण ते त्या दिशेने चाललं नाही ना, याची पण काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे.